नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्रीगोंदा नगर परिषदची निवडणूक 2025 ची रणधुमाळी खरं तर सुरू झालेली आहे। ही सुरू होत असताना अनेक पक्ष उमेदवारी करण्यासाठी तयारीत होते। अनेकांनी आपली उमेदवारीचे अर्ज दाखल केलेले आहेत। कालच या सर्व अर्जांची छाननी झालेली आहे। अनेक अर्ज अवैध झालेले आहेत तर अनेक अर्ज हे वैध झालेले आहेत। त्यामुळे अनेकांच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत। हेच होत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या की खरं तर उमेदवारी करायची असेल तर आपल्या जन्म चाचणीमध्ये आपण यावं लागेल। यासाठी काही ठिकाणी सर्व्हे करण्यात आला असं आपल्याला समजतं आहे। खरं तर आज आपण त्याची पोलखोल करणार आहोत की खरंच हा सर्व्हे झाला का, हे सर्व्हे करणार नेमके कोण होते, कोणाला भेटले, कोणाला किंवा या ठिकाणच्या नागरिकांना भेटले। वार्ड क्रमांक 1 ते वार्ड क्रमांक 11 या सर्व ठिकाणी जाऊन आपण खरं तर पोलखोल करणार आहोत। त्या नागरिकांना आपण भेटणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कोण व्यक्ती होते की जे सर्व्हे करायला आले होते आणि तो सर्व्हे खरंच झाला का। चला तर मग आता आपण एक एक नागरिकांना भेटून त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत। माझ्याकडे तसं कोणी आलेलं नाही। या सर्वे करत असताना कोणी भेटायला आलं, विचारलं वार्डाची स्थिती, शहराची स्थिती, असं कोणी आलेलं नाही आतापर्यंत। नाही आले नाही। सर्वे करणारी मंडळी कोणी आली नाही इकडे। फक्त आता समक्ष तुम्हीच आलेलं, कोण नाही आलेलं, खरंच नाही आलेलं। नाही आलेच नाही, तुम्हीच पहिल्यांदा आले। नाही अजून कोणी भेटलेलं नाही, कोणी नाही आलं, नाही आले, कोणीच नाही आले अजून, कोण नाही आलं आतापर्यंत। तुमच्याकडे कोण आलं नाही, पाण्याचं आलं नाही, एरियात पण दिसलं नाही, असं काही जाणवलंच नाही कधी। नाही तसं कोणच नाही आलं म्हणाला, कोणच नाही आलं। 8-10 दिवसात नाही, 15 दिवसात नाही आलं कोण। आली होती का किंवा तुम्हाला पाहायला मिळाली होती का? नाही अजिबात नाही, एकही व्यक्ती आला नाही। म्हणजे सर्वे वाले आधीच मेहनत झालेले, असं झालं सगळं शहर हीच सांगतोय। काय सांगाल, आपल्याकडे सर्व्हे झाला? नाही, सर्वेला माणसं झालं नाही सर। तर आपण ज्या पद्धतीनं जनमत चाचणी घेतली जाते त्या अनुषंगाने आपण प्रत्येक वार्डात जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। लक्षात असं येत आहे की जन्म आहे त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की जनतेच्या भावनेशी, उमेदवाराच्या भावनेशी खेळ झालेला आहे। अनेक उमेदवारांच्या किंवा नागरिकांच्या जो संवैधानिक अधिकार होता तो एका हाताने चोरला गेला आहे, अशीच भावना या ठिकाणी लक्षात येते आहे। म्हणजेच हा झालेला सर्वे सपशेल खोटा होता, फक्त कागदावर घेण्यात आला, कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आला, एसी मध्ये बसून घेण्यात आला की कुठे घेण्यात आला, खरं तर आता हा संशोधनाचा विषय आपल्याला म्हणावा लागेल। आपण तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग सावळे, दत्ता जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।